शेतकरी बांधवांनो, सध्या तुमच्या माध्यमातून एक कमेंट येत आहे, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे या संदर्भातील माहिती द्या। भरपूर अशा लाभार्थ्यांनी कमेंट केलेला आहे। त्यांचा कमेंटचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून व्यवस्थित देणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ज्या लाभार्थ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा असेल असे लाभार्थी नक्की आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता सध्या आचारसंहिता सुरू आहे, या काळात येऊ शकतो का? याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बंद झालाय का? व्हॉट्सअप वरती भरपूर असे लाभार्थी कमेंट केलेले आहेत। याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजना व पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकूण 2 जे हप्ते आहेत ते एकदाच येणार आहेत का? या संदर्भातील माहिती सुद्धा आपण व्यवस्थित समजून घेऊया। सर्वप्रथम आपण समजून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि पीएम किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे एकत्रित पैसे येऊ शकतात का? पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वितरित होऊन जवळपास 2.5 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे। मग पुढील हप्ता येऊ शकतो का? या संदर्भात माहिती सध्या तरी केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात आली नाही, परंतु जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपण नक्की व्हिडिओ घेऊया। आता आपण समजून घेऊया नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बंद झालाय का? सध्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बंद झालेला नाही, वेळ लागलाय। आता वेळेचे नेमके कारण काय आहेत ते सरकारच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलेलं नाही आहे। यामध्ये निधी असेल किंवा इतर काही अडचणी असतील, परंतु नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जो आहे तो बंद झालेला नाही। आता हा हप्ता कधी येऊ शकतो या संदर्भातील माहिती समजून घ्या। सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। या निवडणुकीच्या कालावधीमध्ये 5 फेब्रुवारीच्या पूर्वी हा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे, कारण यामध्ये सरकारला चांगला फायदा होऊ शकतो। आता सध्या आचारसंहिता सुरू आहे, या आचारसंहितेमध्ये पैसे येऊ शकतात का? 100% येऊ शकतात। ही योजना नवीन नाही किंवा या योजनेमध्ये नवीन लाभार्थी ऍड केले जात नाही। ही योजना पूर्वीपासून सलग सुरू आहे। त्यासाठी या योजनेमध्ये जे लाभार्थी पूर्वी पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता कधीही येऊ शकतो। जेव्हा या संदर्भात GR येईल तेव्हा सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती आपण नक्की अपडेट घेऊया। भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून कमेंट येत होते, म्हणून हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तुम्हाला जर उपयुक्त वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।